तर आता अयोध्येतील रिअल इस्टेटवरती श्रीरामांची कृपा पाहायला मिळते। 4 वर्षांमध्ये चौपटीने मालमत्तांचे दर वाढलेत। राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी झळाळी आल्याचं दिसतंय। 4 वर्षांमध्ये मालमत्ता व्यवहार हा 40% तब्बल वाढलेला आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आहेत। प्रसन्नजी, अयोध्येतील रिअल इस्टेट वरती आता श्रीरामांची कृपा पाहायला मिळते। गार्गी, अगदीच श्रीरामांची कृपा पाहायला मिळते। एकेकाळी असं म्हटलं जायचं की सीतेला जेव्हा सीता चिडून निघून गेली कारण तिची अग्निपरीक्षा झाली होती तेव्हा तिने अयोध्येला श्राप दिला होता। आता म्हटलं जातं की हा श्राप परत घेतला गेलेला आहे आणि ते शब्दशः दिसतंय, कारण अयोध्येमध्ये आता जसं तू उल्लेख केलास तसं खास करून रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स होत आहेत। आकडेवारीवरती जर का नजर टाकली तर 2019-20च्या नंतर म्हणजे जेव्हा आधी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला होता फेव्हरेबल, त्यानंतर दरवर्षी जर का आपण सरासरी काढली तर 15 ते 20 हजार सेल डीड्स किंवा ट्रान्झॅक्शन्स होत आहेत प्रॉपर्टी डील संदर्भातले। आणि याची उलाढाल जर का बघितली तर दरवर्षी साधारणपणे 130 ते 150 कोटी रुपयाच्या या प्रॉपर्टीची सगळी एकूण डील होत आहेत। म्हणजे 5 वर्षाची जर का आपण गोळाबेरीज केली तर 300 ते 500 कोटी रुपयापर्यंतचं हे मंदिर बनवण्याच्या आता मंदिर बनलेले इथपर्यंत 500 कोटीचं झालेलं आहे। आपण कल्पना करू शकतो की पुढे किती याच्यामध्ये डील होऊ शकतात। अगदी ताजा रेफरन्स द्यायचा गार्गी तर अमिताभ बच्चन सध्या एका प्रसिद्ध समूहाची जाहिरात सुद्धा करतात आणि त्या सध्या पेपरला येतात की शरयू नदीकाठी मोठे प्रकल्प होत आहेत, तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करा। त्याच्यामुळे आपण कल्पना करू शकतो की अयोध्येमध्ये आता सोन्याची लंका, खरं तर रावणाच्या लंकेला सोन्याची लंका म्हटलं जायचं, पण आता सोन्याची उपमा जर का रिअल इस्टेटला द्यायची असेल तर ते ठिकाण आता लंका नाहीये तर ते आहे अयोध्या। खरं, धन्यवाद प्रसन्नजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल। तर